जर आपण पाहिलं तर सलामी स्पोर्ट्स निचोडे आणि त्याच्या विपक्ष टीम आपण पाहतो लखमापूर, जिथे दीपकजी पस्ते साहेब सलामी स्पोर्ट्सचे संस्थापक, ज्यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे, जे सलामी स्पोर्ट्स निचोडे टीमच्या प्रत्येक बॅटर करता ते पारितोषिक असेल. जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 ला सुरुवात केली जाते. गोलंदाजी करण्याकरता भाविक तो सज्ज झालाय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. 3 ओव्हरची मॅच ती आपण मैदानात पाहतोय, जिथे भाविक तो सज्ज झालाय गोलंदाजी करण्याकरता. सवियत मॅच मध्ये सचिन पष्टेला आपण पाहतो स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता, जिथे एक क्षेत्ररक्षक अगदी जवळजवळ डिप विकेटच्या तिथे आहे क्षेत्ररक्षण करण्याकरता. एक क्षेत्ररक्षक जो अगदी काऊ कॉर्नरच्या आसपास तिथे क्षेत्ररक्षण करण्याकरता आहे. मॅचला होतीये सुरुवात. पंचांकडनं येतोय ग्रीन सिग्नल. पहिला बॉल भाविक कडनं. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न सचिन पष्टे तिथे होता. चेंडू थोडासा खालवर राहिला असं तो दर्शवतोय, जिथे डॉट बॉल तो घोषित केला जातोय. 3 ओव्हरची मॅच पाहतोय. कमी ओव्हरचं क्रिकेट ते मैदानात आपण पाहतोय, जिथे पहिला बॉल तो डॉट तो घोषित होतोय. सलामी स्पोर्ट्स निचोडे आयोजित भव्य दिव्य हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. पाहता पाहता आपण तिसऱ्या दिवसातनं ही स्पर्धा अनुभवतोय, पाहतोय, खेळतोय, जिथे सचिनच्या विपक्षात पुढचा बॉल बदल आली तर चुकलाय, माघारी परतलाय. नव्या उमेदीनं नव्या जोशानं नवीन एक चेंडू घेऊन समोर यावं लागेल. जिथे आजच्या दिवसातनं पाहिलं तर एक गाव एक ओपन या टीमचा समावेश होता या स्पर्धेतनं. जवियत मॅच मध्ये जिथे पुढचा बॉल सचिन पष्टे. फटका चांगला सजवला, तिथे क्षेत्ररक्षक तो तैनात. एका हाताने चेंडूला फील्ड केलंय. एक धाव सिंगल ती अर्जित होतीये. पुढचा बॉल तिथे एक धाव ती सिंगल ती अर्जित होती. निहार होता तिथे क्षेत्ररक्षण करण्याकरता. चांगलं क्षेत्ररक्षण ते आपण मैदानातनं पाहतोय. चांगली मॅच, दर्जेदार क्रिकेट ते आपल्याला पाहायला मिळतं या मॅचच्या माध्यमातून. जिथे धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे ती 2 रित्याभाई रितेश ते आमच्या माध्यमातून स्कोररच्या भूमिकेतनं जोडले गेलेत या मॅच करता. जिथे पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल लवकर पिक केलंय. बॉलला पाठवलं डिपेंड विकेट वरनं. षटकारा करता 6 धावांकरता सचिन पष्टेच्या बॅटमधनं आलाय षटकार. आणि या षटकारा करता दीपकजी पष्टे साहेब सलामी स्पोर्ट्सचे संस्थापक आहेत, त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. ही ताकद आहे ह्या बॅटरची सचिन पष्टे, ज्याला आपण येत्या काही दिवसामध्ये जव्हार बिग बॅश याही स्पर्धेतनं खेळताना पाहणार आहोत. पुढचा बॉल पुन्हा एकदा वा दर्जेदार क्वालिटी षटकार, अप्रतिम मॅग्निफिझम. जिथे दर्जेदार सचिन पष्टेचा आक्रमक फटका, एक कडक फटका, जिथे षटकार. तर आपण पाहिलं तर दर्जेदार बॅटिंग दीपकजी पष्टे साहेबांकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. सलामी स्पोर्ट्सचे संस्थापक आहेत, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत. इथे तिसरा खेचायचा होता. ते म्हणतात ना, चमकणारी प्रत्येक वस्तू ती सोनं नसते. येणारा प्रत्येक बॉल तो षटकार चौकार करता नसतो. जिथे सिंगल ती अर्जित होती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या एका ओव्हरच्या अखेरीस 15. टीम पिंपरोळी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला या लवकर. इथे लॉट्स ते आता पाडले जातील. टीम पिंपरोळी टीम जीवी स्पोर्ट्स ऑब्जे चालू असलेल्या मॅचचा एक प्रतिनिधी आपण सर्वांनी इथे या. जाऊयात मॅच मध्ये. सचिन पष्टे सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल
अगदी खोल समुद्रातनं जशी पाणबुडी जाते ना त्या पद्धतीनं बॉल गेलाय, जिथे डॉट बॉल. एक धाव ती येते लेग बाईज स्वरूपानं. ॲडव्होकेट दिनेश कोदे यांनी दर्शवलं लेग बाईज ती आहे. पिंपरोली टीम चला प्रतिनिधी आलेत. टीम जीवी स्पोर्ट्स अब्जेचा देखील इथे एक प्रतिनिधी आहे. लॉट्स ते इथे पाडले जातील. पुढचा बॉल अनिकेत पष्टे, व्हाईट बॉल. पिंपरोळीचाच प्लेयर आहे, त्याला ती चिठ्ठी उचलण्याचा मान दिलाय. विजयी संघ त्याला भेटली बाय. नेक्स्ट मॅच बिग फाईट. पिंपरोली टीम आपण टॉस करून घ्या लगेच इथेच. जीवी स्पोर्ट्सचे कर्णधार इथे आहेत. महेंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते जीवी स्पोर्ट्सचे ओनर आणि या जागेचे मालक जे ग्राउंड जे उपलब्ध करून दिलंय, मी त्यांना विनंती करतोय की इथे नेक्स्ट मॅचचा टॉस तो केला जाईल. जीवी स्पोर्ट्स सबजे आणि त्याच्या विपक्ष टीम सचिन स्फूर्ती पिंपरोळी. सवियत मॅच मध्ये पुढचा बॉल पुढचा बॉल सचिन पष्टे आहे त्या ठिकाणी बॅटिंग करण्याकरता. फिंगरला रोल केलं, टर्न तो आपण पाहिलात. जाऊयात मॅच मध्ये. सचिन पष्टे पुढचा बॉल फुल टॉस होता, जिथे षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वर 28. बॉल तिथे एक धाव ती वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 2 ओव्हरच्या अखेरीस 29 धावा त्या स्कोर कार्डवर लागला. अजूनही 100 इथून पुढे असेल तसा कंपनीमधनं सुट्टी मिळते. अगदी घरी जाता जाता मॅचचा आनंद तो देखील प्रेक्षक वर्गांकडनं घेतला जातोय. जसं जसं तिथे जागा मिळेल तिथे गाडी पार्क केली जाते आणि तिथनं या मॅचचा आनंद तो घेतला जातोय. आपण पाहू शकतायत जिथे युट्यूबच्या माध्यमातून ही बराचसा प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. आपण स्पर्धा पाहतोय जिथे सलामी स्पोर्ट्स निचळे आयोजित भव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, जिथे दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार आयोजन आपण पाहतोय निचळेकरांचं. अगदी या स्पर्धेचा 3रा दिवस. कालचा दिवस जर आपण पाहिला तर टीम सचिन पष्टेच्या बॅटमधनं बॉलला हवा दिली आहे. षटकार 6. या षटकाराकरता दीपकजी पष्टे साहेब सलामी स्पोर्ट्सचे संस्थापक यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. SP विलोशी टीम कालच्या दिवसात क्वालिफाय झाली आहे. पुन्हा एकदा सचिन पष्टे ऑन बॅटिंग मार्क वर आहे तिथे बॅटिंग करण्याकरता. जिथे धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा. पुन्हा एकदा तिथे आता झेल कॅरी केला आणि विकेट जातीये. फलंदाज बाद.
नेक्स्ट मॅच टीम जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि त्याच्या विपक्षात टीम सचिन स्फूर्ती पिंपरोळी हा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. सचिन पष्टेची बहारदार इनिंग 26 धावांची इनिंग त्यानं साकारली, ज्यातनं 4 षटकारांचा समावेश होता आणि त्या 4 षटकारांकरता दीपकजी पष्टे प्रति षटकारामागे 100 रुपये. दीपकजी पष्टे साहेब सलामी स्पोर्ट्सचे संस्थापक, जे त्यांच्या माध्यमातून 400 रुपये ते इथे 400 रुपये पर्यंत जमा देखील झालेत. धन्यवाद साहेब, दीपकजी पष्टे साहेब, अगदी पारितोषिक लावलं आमच्यापर्यंत ते पोहोचलं देखील. जाऊयात मॅच मध्ये. तिथे मैदानात आता अमित पष्टे तो उभा राहिलाय, अगदी तो बॅटिंग करता आलाय हे म्हणावं लागेल. 35 धावा, शाळेची आठवण करून देणारा आकडा 35. ती स्कोर कार्ड वर लागली आहे धावसंख्या. पुढचा बॉल अमित पष्टे घुटना टेक और देख तमाशा, आलाय षटकार मिड विकेट वरना अमित पष्टेच्या पाठमधनं षटकार आणि या षटकाराकरता दीपकजी पष्टे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज ते देखील आलाय. ती 100चा बंडलच फोडलाय दीपकजी पष्टे साहेबांनी, कारण की प्रति षटकाराकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज ते दिले जात आहे. संस्थापक आहेत सलामी स्पोर्ट्स निचोळेचे, ते अमित पष्टे करता 100 रुपये ते देखील जमा केलेत. धन्यवाद साहेब. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. तिथे धावसंख्या 41 41 ती धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पुढचा बॉल पुन्हा चेक द बॉलिंग ट्रॅकवर ना हा ट्रॅकर बॉल तिथे घोषित क्षेत्र आहे तिथे बॉल गेलाय आणि एक धाव ती मिळेल. या एकच्या मदतीने 42 धावा स्कोर कार्डवर लागला. चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 4. अजूनही इथनं पुढे 2 बॉल ते शिल्लक आहेत. या 2 बॉलचा विचार केला तर जास्तीत जास्त धावा या 2 बॉलमध्ये घेण्याचा प्रयत्न नक्की टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे हा संघ मैदानात करेल. अमित पष्टेच्या विपक्षात पुढचा बॉल लवेश, जिथे ड्राईव्ह न फटका खेचलाय, बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. अमित पष्टेच्या बॅटमधनं आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. ती धावा असतील त्या टोटल 46 46 धावा. अगदीच चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग ती मैदानात होतीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा अमित पष्टेच्या विपक्षात, पुन्हा एकदा घुटना टेक और देख तमाशा, आलाय षटकार आणि या षटकाराकरता दीपकजी पष्टे साहेब यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज ते अमित पष्टे करता आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे तब्बल 52 धावा. 52 झाल्यात. विजया करता 53 कराव्या लागतील. 100 रुपये ते अमित पष्टे ते देखील जमा केलेत. धन्यवाद साहेब. टोटल 600 रुपये ते आमच्याकडे जमा झालेत. 4 षटकार जे सचिन पष्टेच्या बॅटमधनं आले, 2 षटकार जे अमित पष्टेच्या बॅटमधनं आले, टोटल 600 ते आमच्यापर्यंत जमा केलेत. दीपकजी पष्टे साहेब धन्यवाद. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर सावली क्रिएशनच्या माध्यमातून लाईव्ह ती आपण पाहतोय. चला लखमापूर टीम जिथे आता बॅटिंग त्यांना करावी लागेल. येणारे बॉल असतील 18 बॉलमध्ये विजया करता 53 धावांचं लक्ष असेल. 18 बॉल आणि 53 धावांची इथून पुढे गरज असेल ती टीम लखमापूर संघाला. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट ती आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि त्याच्या विपक्षात टीम सचिन स्फूर्ती पिंपरोळी हा संघ मैदानात असेल इन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये, जिथे या 2 टीम एकमेकांच्या विपक्षात खेळताना दिसतील. या संपूर्ण स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर आयुष स्पोर्ट्स कडनं आकर्षक टी शर्ट तो दिला गेला. प्रत्येक पहिल्या फर्स्ट राऊंडच्या मॅन ऑफ द मॅच करता तो टी शर्ट त्यांच्या माध्यमातून होता. नक्की आयुष स्पोर्ट्स या शॉपला व्हिजिट करा. शिरीसपाडा या ठिकाणी शॉप आहे. अगदी दर्जेदार बॅट्स असतील, क्वालिटी टी शर्ट्स असतील, ट्रॅक्स असतील, शॉर्ट पॅन्ट्स असतील, स्पोर्ट्स साहित्य असेल ते तिथे अल्प दरात ते तुम्हाला प्राप्त होईल. तिथे जाऊयात मॅच मध्ये. तिथे 53 धावांचं लक्ष आहे, एक मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर मैदानात जातील बॅटिंग करण्याकरता.
जाऊयात मॅच मध्ये तिथे विजयाकरता 53 धावांचं लक्ष आहे. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जिथे गोलंदाजी करण्याकरता नो डाऊट निचोळेकरांचा ओपनर गोलंदाज सचिन पष्टे. पहिला बॉल हा पुढचा बॉल सचिन पष्टे आता पुढे सरसावलाय आणि बॉलला पाठवले आपल्या डगआउट मध्ये. आलाय षटकार. 6 धावन करतात. दर्जेदार स्ट्रोक. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा तिथे पुढे आलाय सरसावलाय आणि तिथे प्रणव होता क्षेत्ररक्षण करण्याकरता. एक धाव ती अर्जित होती या सिंगलच्या मदतीने. धावसंख्या 7 ती स्कोर कार्डवर लागली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे जिथे 7 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना जो संघ यातनं विजयी होईल ना तो थेट आजच्या दिवसातनं शेवटची मॅच खेळणार आहे. कारण की बाय भेटली आहे हे विसरून जमणार नाहीये. नेक्स्ट मॅच जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि त्याच्या विपक्ष टीम सचिन स्फूर्ती पिंपरोळी हा संघ मैदानात असेल नेक्स्ट मॅच करता. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये तिथे सचिन पष्टे तो बॉलिंग ट्रॅक वर ना. पुढचा बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल वाईट तो घोषित केलाय. इथे डॉट बॉलची उद्घोषणा होती. निर्धाव चेंडू तो मैदानात आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ तो संपला. इथनं पहिल्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात केली जाते. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता नो डाऊट अनिकेत पष्टे तो गोलंदाजी करण्याकरता. आपल्या गोलंदाजीवर कितीतरी मोठ्या बॅटरला त्यानं नाचवलंय तो अनिकेत पष्टे. पहिलाच बॉल त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न तिथे सिंगल ती वेगानं कंप्लीट केली आहे. अक्षय पष्टे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरता होता. सिंगल ती अर्जित झाली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. या स्कोर कार्डवर धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात 9 धावा. 53 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग केला जातोय तिथे. पुढचा बॉल इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू.
जिथे सिंगल ते अर्जित झाली आहे. 53 धावांचा पाठलाग करतोय. धावसंख्या 10 ती धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागली आहे. एक मोठं लक्ष ते सलामी स्पोर्ट्स निचोडीने स्कोर कार्डवर लावलं. तिथे पुढचा बॉल विकेटला संधी. अनिकेत पष्टने आपल्या फॉलोथ्रोमध्ये टिपलेला हात चांगला झेल आणि इथे विकेट जातीये. फलंदाज बाद. जिथे पुढचा बॉल अनिकेत पष्टे इथे डिलिव्हर्ट केलाय. पाठवलाय षटकारा करता. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. याही अगोदरच्या मॅच मध्ये दर्जेदार बॅटिंग निहारने केली होती. इथे षटकार ठोकलाय. मल्टी हिट. अनिकेत पष्टेच्या विपक्षात अगदी जसा डगआउट मधनं आला अगदी सेट होऊनच आलाय. षटकार आलाय. 6. पुढचा बॉल पुन्हा एकदा निहारच्या विपक्षात. तिथे सिंगल ती अर्जित झाली आहे. सतरा ही धावसंख्या स्कोर कार्डवर. दोन ओव्हरच्या अखेरीस 17 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. शेवटचा आणि अंतिमचं षटक जे इथून पुढे हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता तिसऱ्या षटकातनं गोलंदाज रोहन त्याची वर्णी लागतीये. ओव्हर नंबर 3 मधनं जिथे येणारे 6 बॉल विजयाकरता धावांची गरज जर आपण पाहिलं तर 36 धावा ज्या इथून पुढे कराव्या लागतील. म्हणजे 6 षटकार ते ठोकावे लागतील. जिथे चौकार गेलाय. 4. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं निहारच्या विपक्षात. जिथे निहारच्या पाठमधना बॉल आलाय. षटकार. 6. आता विजया करता 4 बॉल आणि आता 26 धावांची गरज आहे. 4 बॉल 26चं समीकरण बनलंय या मॅच मधनं. चांगली बॅटिंग ती निहारने केली आहे. थोडी लवकर संधी ती त्याला भेटायला हवी होती. जिथे एक कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न तो केला जाईल आणि 2 धावा त्या कंप्लीट केल्यात. एखादा बॉल सुटला तर निचोळा बी टीम त्यांना ऐकवायचं ते सोडत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना. तिथे फटका फसलाय. भूषण तो आलाय बॉलवर आणि झेल टिपलाय ना. आता जर झेल सुटला असता तर भूषणचा काय खरा नव्हता. जिथे आता इथून पुढे
2 बॉल ते शिल्लक राहिलेत या मॅच मधनं. नवीन बॅटर तो मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात रोहन इथे डॉट बॉल तो घोषित होतो. या मॅच मधनं औपचारिकता ती शिल्लक राहिली आहे. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट टीम जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि त्याच्या विपक्षात टीम सचिन स्फूर्ती पिंपरोळी. या दोन टीम मध्ये ती मॅच आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं जिथे डॉट बॉल आणि सामना तो विजयी झालाय तो टीम सलामी स्पोर्ट्स निजोळे. चला नेक्स्ट मॅच टीम अब्जे प्रथम फिल्डिंग आहे. टीम सचिन स्फूर्ती पिंपरोळी या टीमला प्रथम बॅटिंग करावे लागेल. जे दीपकजी पस्टे सलामी स्पोर्ट्सचे संस्थापक आहेत यांच्या माध्यमातून 600 रुपये जे आलेत. अमित पस्टे यांचे 200 रुपये आहेत. सचिन पस्टे यांचे 400 आहेत. सचिन चला ते पारितोषिक आपलं घ्यायचं आहे 400 रुपयाचं 4 षटकार आणि अमित पस्टे यांचे 200 म्हणजे 600 रुपये. 600 रुपये जे दीपकचे पस्टे साहेबांकडनं आले होते त्याच्यात कट करून ते तुम्हाला दिले जातील. सुरेश पस्टे आले देण्याकरता.